ಬೆಸ್ಟ್ ಸಪೋರ್ಟ್ ಇದರಿಂದ ಸಿಗುತ್ತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇದನ್ನ ವಾಟರ್ ಹೋಲ್ಡಿಂಗ್ ಕೆಪಾಸಿಟಿ ಅಂದ್ರೆ ನಿಮ್ಗೆ ಈ ಸಾಯಿಲ್ ಇರೋಷನ್ ಜೊತೆಗೆ ನಿಮ್ಮ ವಾಟರ್ ನ ಹೋಲ್ಡ್ ಮಾಡಿರೋದ್ರಿಂದ ನಿಮ್ಮ ಮಣ್ಣು ಎಲ್ಲೂ ಕೂಡ ಆ ರೂಟ್ಸ್ ಗಳ ಮೂಲಕ ಯಾವುದೇ ಒಂದು ಬೇರೆ ತೋಟಕ್ಕೆ ಅಥವಾ ಬೇರೆ ಕಡೆ ಹೋಗೋ ತರ ಅದನ್ನ ಅವಾಯ್ಡ್ ಆಗಿ ಅದರ ಅಪೋಸಿಟ್ ಆಗಿ ಕೆಲಸ ಮಾಡಿ ನಿಮ್ಮ ಒಂದು ಸಾಯಿಲ್ प्रोटेक्शन ಕೂಡ ಮಾಡುತ್ತೆ एक्वाजेल जी कैरियन। अब इसके बाद हम लोग बात करेंगे कि कैसे आपको यूज करना है। सबसे पहले बात कर लेते हैं इसकी डोज। सबसे पहले बात कर लेते हैं इसकी डोज की कि अगर आप क्रॉप में यूज कर रहे हैं तो ध्यान से सुनिएगा, इसको यूज करने का सबसे राइट टाइम है बिफोर सोइंग। एक्वाजेल को यूज करने का सबसे राइट टाइम है बिफोर सोइंग, और इसको सॉइल एप्लीकेशन में ही यूज करना है। जब आप लैंड प्रिपरेशन कर रहे होते हैं, फील्ड प्रिपरेशन कर रहे होते हैं बिफोर सोइंग, तब आप इसको डायरेक्ट मिट्टी में डाल सकते हैं, सॉइल में मिक्स करके, फर्टिलाइजर में मिक्स करके, या हमारे ग्रेनुल के साथ मिक्स करके, नैनोटेक प्रोटेक्ट के साथ मिक्स करके आप इसको डायरेक्ट मिट्टी में डाल सकते हैं, सॉइल एप्लीकेशन में यूज कर सकते हैं। और डोज रहेगा सॉइल एप्लीकेशन का 1 to 2 kg पर एकड़ के हिसाब से, 1 से 2 किलो पर एकड़ के हिसाब से। इसको स्प्रे में यूज नहीं करना, क्योंकि इसका करेक्टर क्या है, जैसे मॉइस्चर के कांटेक्ट में आएगा जेल में कन्वर्ट हो जाएगा, तो अननेसेसरी वेस्ट हो जाएगा अगर आप इसको स्प्रे में यूज कर रहे होंगे। इसको सॉइल एप्लीकेशन में यूज करना है बिफोर सोइंग। सबसे बेस्ट टाइम है यूज। ट्रीज लगाए हैं, प्लांट लगाए हैं, फॉर एग्जाम्पल आपने कुछ एरियाज ऐसे हैं, अगर मैं कर्नाटका की बात करूं, वहां पे लोग पोमीग्रेनेट लगाते हैं, एरिका नट लगाते हैं, कॉफी लगाते हैं, आपका पेपर लगाते हैं। तो अगर आप पर प्लांट यूज कर रहे हैं, पर प्लांट या पर ट्री, तो डोज रहेगी 40 to 80 ग्राम पर प्लांट या पर ट्री के हिसाब से। यूज करना है सॉइल एप्लीकेशन में ही, स्प्रे में यूज नहीं करना, किसी लिक्विड वाले प्रोडक्ट के साथ यूज नहीं करना। आप इसको फर्टिलाइजर के साथ यूज कर सकते हैं, कंपोस्ट के साथ यूज कर सकते हैं, या फिर सॉइल में मिक्स करके आप डायरेक्ट फील्ड में डाल सकते हैं बिफोर सोइंग। सर मरी आंसर जी थैंक यू थैंक यू। ಸ್ಪೆಷಲಿ ಇಲ್ಲೊಂದು ಪಾಯಿಂಟ್ ತುಂಬಾ ಅದ್ಭುತವಾದ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿದಾರೆ ಅವರು, ಇದನ್ನ ಯೂಸ್ ಮಾಡೋದು ಸ್ಪೆಷಲಿ ಬಹಳಷ್ಟು ಜನ ಕನ್ಫ್ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರ್ತೀರಾ, ಇದನ್ನ ಯೂಸ್ ಯಾವ ತರ ಮಾಡ್ಬೇಕಂದ್ರೆ ಸ್ಪೆಷಲಿ ನೀವು ಈ ಫೀಲ್ಡ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂದ್ರೆ ಅಂದ್ರೆ ಈ ಏನಂತ ಕರಿತೀರಾ, ಮಣ್ಣಿಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀರಾ, ನಿಮ್ಮ ಡೈರೆಕ್ಟ್ ಭೂಮಿಗೆ ಅಪ್ಲೈ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂದ್ರೆ ಪರ್ ಎಕರ್ ನಿಮಗೆ 1-2 kg ಇದನ್ನ ಬಳಸಬೇಕು। ದಯಮಾಡಿ ಯಾರು ಕೂಡ ಇದನ್ನ ಏನಂತೀರ ಸ್ಪ್ರೇ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ನೀವು ಸ್ಪ್ರಿಂಕ್ಲಿಂಗ್ ಆಗ್ಲಿ ಅಥವಾ ಬೇರೆ ಯಾವುದೇ ಒಂದು ಇದ್ರಲ್ಲಿ ಹಾಕಿ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮಾಡೋದು ಬೇಡ। ಯಾಕಂದ್ರೆ ಇದು ಆಲ್ರೆಡಿ ನಿಮ್ಗೆ ಗೊತ್ತು, ನೀರಿನ ಜೊತೆಗೆ ಮಿಕ್ಸ್ ಆಯ್ತು ಅಂದ್ರೆ ಆಟೋಮೆಟಿಕ್ಲಿ ಜೆಲ್ ಆಗಿ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗುತ್ತೆ। ಸೊ ಹಂಗಾಗಿ ಇದನ್ನ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಸಾಯಿಲ್ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಮಾಡಬೇಕು। ಅಂದ್ರೆ ಬಿತ್ತನೆಗೆ ಟೈಮ್ ಅಲ್ಲಿ ನೀವೇನ್ ಮಾಡ್ತೀರಾ, ಮಣ್ಣಿನ ಜೊತೆಗೆ ಅದನ್ನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಎಕರ್ ವೈಸ್ ಅಂದ್ರೆ 1 ಎಕರ್ಗೆ ಅಥವಾ 2 ಎಕರ್ ಪರ್ ಎಕರ್ಗೆ 1-2 kg ಇದನ್ನ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ डायरेक्ट ನೀವು ಅದನ್ನ ಬಿತ್ತನೆಗೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಬಹುದು। ಇದರಿಂದ ಇವೆಲ್ಲ ಬೆನಿಫಿಟ್ಸ್ ಗಳನ್ನ ನೋಡಬಹುದು। जी नेक्स्ट चलिए अब बात करते हैं कि इसको आप यूज कैसे करना है। आपको जैसे हमने अभी बात की थी, आपको इसको यूज करना है बिफोर सोइंग। कोई भी क्रॉप हो XYZ, बिफोर सोइंग आपको यूज करना है। यूज करने का सही तरीका क्या है कि आपने 1 से 2 किलो, अगर आप पहली इमेज में देखेंगे आपने क्या किया, 1 से 2 किलो एक्वाजेल को किसी फर्टिलाइजर के साथ मिक्स कर लिया, कंपोस्ट के साथ मिक्स कर लिया, गोबर के साथ मिक्स कर लिया, और उसको सॉइल में डाल लिया बिफोर सोइंग। अगर आप सेकंड इमेज देखेंगे, आपने खेत में उसको डाल लिया बिफोर सोइंग। जब आप लैंड प्रिपरेशन कर रहे होते हैं, खेत तैयार कर रहे होते हैं, अगर आप फील्ड प्रिपरेशन जब आप कर रहे होते हैं, उस टाइम पे आपने इसको सॉइल में डाल दिया, ताकि जिससे फायदा क्या होगा कि क्या कहते हैं कि जब आप क्या कहते हैं जब आप टिलेज करने जाएंगे या सीड सो करने जाएंगे, तो ये अच्छे से आपका मिट्टी में मिक्स हो जाएगा, आपका सॉइल पार्टिकल के साथ सही से मिक्स हो जाएगा। और जैसे कि आप थर्ड इमेज में देखेंगे कि जैसे ही आप न्यूट्रिएंट्स डालेंगे या फिर आप वाटर डालेंगे, पानी डालेंगे, इरिगेशन करेंगे, या फिर आपका रेनफॉल जब जैसे ही हुआ, तो ये क्या करेगा, उस मॉइस्चर को भी, उस न्यूट्रिएंट्स को भी बाइंड करके रख लेगा, उसको जेल में कन्वर्ट कर देगा, स्टोर करके रखेगा लंबे समय तक। और जैसे आप फोर्थ इमेज में देखेंगे, फिर प्लांट की रूट्स ने उस मॉइस्चर को यूज कर लिया, उन न्यूट्रिएंट्स को यूज कर लिया अपनी ग्रोथ के लिए। तो जिससे फायदा क्या होगा कि
आपका प्लांट की ग्रोथ लंबे समय तक बनी रहेगी, मॉइस्चर को भी बाइंड करके रखेगा, न्यूट्रिएंट्स को भी बाइंड करके रखेगा। सर मलिन सर। ಜಿ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಫಾರ್ ಎಕ್ಸಾಂಪಲ್ ಈಗ ನೆಕ್ಸ್ಟ್ ನೀವು ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಜೊತೆ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡ್ತೀರಾ ಅಂದಾಗ ಅದನ್ನ ನೀವು ಡೈರೆಕ್ಟ್ ಅದ್ರ ಜೊತೆಗೆ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಮೊದಲು ನಾವೇನ್ ಮಾಡ್ತೀವಿ, ಈ ಎಕ್ವಾಜೆಲ್ ನ ಮಿಕ್ಸರ್ ನ ಚೆನ್ನಾಗಿ ತಗೊಂಡು ಮೊದಲು ಒಳಗಡೆ ಏನು ಫೀಲ್ಡ್ ಗೆ ಡ್ರಾಪ್ ಮಾಡ್ತೀವಿ. ಫೀಲ್ಡ್ ಗೆ ಡ್ರಾಪ್ ಮಾಡಿದಾಗ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ನೀರಿನ ಜೊತೆಗೆ ಮಿಕ್ಸ್ ಆದಾಗ ಆಟೋಮೆಟಿಕ್ ಏನಾಗುತ್ತೆ ಅಂದ್ರೆ ಅದು ಜೆಲ್ ಫಾರ್ಮಿಗೆ ಬರುತ್ತೆ. ಸೊ ಆ ಜೆಲ್ ಫಾರ್ಮಿಗೆ ಬಂದಾಗ ಇಲ್ಲಿ ನೀವು ಫಸ್ಟ್ ಸೆಕೆಂಡ್ ಥರ್ಡ್ ಫೋರ್ತ್ ಪಿಕ್ಚರ್ ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಫಸ್ಟ್ ಅದು ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡೋದು, ನೆಕ್ಸ್ಟ್ ಅದನ್ನ ಡ್ರಾಪ್ ಮಾಡೋದು, ಥರ್ಡ್ ಅದು ಹೋಗಿ ಸ್ಟೋರೇಜ್ ಹಾಕಿಟ್ಕೊಳ್ಳುತ್ತೆ ಕೆಳಗಡೆ ಪ್ಲಾಂಟ್ ಒಳಗಡೆ. ಆ ಪ್ಲಾಂಟ್ ಒಳಗಡೆ ಕೂತ್ಕೊಂಡಿರ್ತಕ್ಕಂಥ ಜೆಲ್ ನಿಮ್ಮ ನ್ಯೂಟ್ರಿಷನ್ ಮತ್ತೆ ವಾಟರ್ ಎರಡೂ ಕೂಡ ಲಾಕ್ ಮಾಡಿರುತ್ತೆ, ಅಂದ್ರೆ ಜೆಲ್ ಕನ್ವರ್ಟ್ ಮಾಡಿರುತ್ತೆ. ಅದು ಯಾವಾಗ ಬೇಕು ಆ ಟೈಮ್ ನಲ್ಲಿ ಯೂಸ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅದನ್ನ ಗ್ರೋತ್ ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾ ಇರುತ್ತೆ. ಇದು ಫೋರ್ತ್ ಪಿಕ್ಚರ್ ಅಲ್ಲಿ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಾ. ಜಿ ಕಂಟಿನ್ಯೂ. तो मेन पॉइंट क्या था इसका कि इसको यूज करना है आपको सॉइल एप्लीकेशन में बिफोर सोइंग, आपका सीड जर्मिनेशन से पहले। अब कई बार लोगों का Good morning, Vestige. Please pick up. ಹಲೋ, ಹೇಳಿ ಮೇಡಮ್. ಹಾಂ ರೀ, ಓಕೆ ಓಕೆ. ಹಲೋ, ನಮಸ್ತೆ ಸರ್. ಹೌದಾ ಸರ್? ಹಾಂ 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 ಸರ್, ಹೇಳಿ ಸರ್. ಅದು ಏನಾಯ್ತು ಸರ್? ಹಾಂ, ಎಳಬಾರ, ಎಸ್. ಹ್ಞೂ 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 ಹಾಂ ರೀ, ಹಾಂ ರೀ, ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ ಹ್ಞೂ. ಮತ್ತು ಅವ್ರ ಹತ್ರ ಕುಂತ್ಕೊಂಡು ವಿಚಾರಿಸಿಲ್ಲ ಸರ್? ಹಾಂ ರೀ, ಹ್ಞೂ 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 ಹಾಂ ರೀ, ಹ್ಞೂ 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 57,000 ಪ್ರಾಡಕ್ಟ್ಗಳನ್ನ ಒಮ್ಮೆಗೆ ತಗೊಂಡಿದ್ರೇನು ರೀ? ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ತಗೊಂಡಾರೆ? ಅಲ್ಲ, 3 ಮಂದಿದು ಅದನ್ನು ಅವ್ರ ಡೌನ್ಲೈನ್ಸ್ ಕೆಳಗೆ ಮಾಡಿದಾರ, ಬೇರೆದವ್ರಿಗೆ ಮಾಡಿದಾರೆ? ಹ್ಞೂ 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 ಹೌದು ಹೌದು ಹೌದು. ಅವ್ರು ಬಿಡ್ಕಲ್ಲ ತಗೊಂಡಿದ್ದು ಅದೇನು? ಅಲ್ಲ ಸರ್, ಈಗ ದುಡ್ಡು ಕೊಟ್ಟಿದ್ದು ಯಾರು? ನಿಮ್ಮ ಡೌನ್ಲೈನ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರು ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಡೆ ಇದ್ದವ್ರು ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರಾ? ಈಗ ಅವ್ರು ಹೇಳ್ಬೇಕಾದಾಗ ನಿಮ್ಮ ಐ ಡಿ ಮೇಲೆ ಹಾಕ್ಕೊಳ್ರಿ ಬಿಲ್ಲು ಅಂತ ಹೇಳಿಲ್ಲ? ಮತ್ತು ಅವ್ರಿಗೆ ಯಾಕೆ ಹಾಕಿದ್ರು ಅವರು? ಅವರಿಗೆ ಇವ್ರಿಗೆ ಎಷ್ಟು ಯಾಕೆ ಹಾಕ್ಲಿಲ್ಲ? ಅಲ್ಲ, ಏನಾರು ಅಚೀವ್ಮೆಂಟ್ ಮಾಡ್ಬೇಕಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ಏನಾದ್ರು ಸಿಲ್ವರ್ ಲೆಟ್ರ್ ಆಗಂತ್ರಿ ಅಂತ, ಗೋಲ್ಡ್ ಆಗಂತ್ರಿ ಅಂತ ಏನಾರು ಪ್ಲ್ಯಾನ್ ಮಾಡಿದ್ರಾ? ಓಹೋ, ಅಲ್ಲ ತಮ್ಮ ಲಾಭಕ್ಕೆ ಮಾಡ್ಕೊಂಡ್ರು ಕೂಡ ಡೌನ್ಲೈನ್ಸ್ ಕೆಳಗಡೆ ಬಂತಂದ್ರೆ ಕೂಡ ಹಾಂ 8 ಪಾಯಿಂಟ್. ಎಷ್ಟು ಪಿ ಬಂದವ್ರು ಟೋಟ್ಲು? 2000 2056 ಅಂತಂದರೆ 57,000ಕ್ಕೆ ಅದು ಮಿನಿಮಮ್ ಕರೆಕ್ಟ್ ಆಗುತ್ತಲ್ರಿ ಅಲ್ಲಿಗೆ? ಮೊದಲೇನು ಪರ್ಚೇಸ್ ಮಾಡಿದ್ರಾ? ಇದೇ ಫಸ್ಟ್ 57,000. ಹಂಗಾರೆ ಕರೆಕ್ಟ್ ಐತ್ರಿ, ಅದು ಕರೆಕ್ಟ್ ಐತಿ. ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಏನಾಗೈತಿ ಹೇಳ, ಅದು ಅವರು ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಬ್ಬರಿಗೆ ಜಾಯ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿಸಿ ಅವ್ರಿಗೆ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ, ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ 8 ಮಾಡಿಸಿದ್ದಾರೆ. ಆ 3 ಜನಕ್ಕೆ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ 8 ಮಾಡಿಸಿ ಮೇಲ್ಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ನಿಮಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅಂದರೆ ಅವ್ರನ್ನೂ ಕೂಡ ಫಾಸ್ಟ್ ಟ್ರ್ಯಾಕ್ 8% ಮಾಡೋಣ ಅಂತ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಬಟ್ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ಇಬ್ಬರಿಗೆ 3 ಮಾಡಿದ್ದು ಬಿಲ್. ಒಬ್ರಿಗೆ 2 ಒಬ್ರು ಇದ್ದಾರೆ, ಅವ್ರೇನು ಫ್ರಂಟ್ ಲೈನ್ ಇದ್ದಾರೆ ರೀ.
ಹಾಂ ರೀ. ಈಗ ತಮ್ಮ ನಿಮ್ಮ ಆತನ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿ ಕೆಳಗಡೆ ಹಾಂ ಅವ್ರ ತಮ್ಮನ ತಮ್ಮನ ಐ ಡಿ ಮೇಲೆ ಮಾಡಿದಾರೆ ಅಂದ್ರೆ ಅವ್ರಿಗೆ ಅವ್ರ ಐ ಡಿ ಮೇಲೆ ಎಷ್ಟು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಪರ್ಚೇಸ್? ಹಾಂ ರೀ. ಹೌದು, ಇವ್ರಿಗೆ 57,000 27,000 ಇನ್ಕಮ್ ಎಷ್ಟು ಬಂತು ಕೇಳಿದ್ದೀರಾ? ಹೌದಾ. ಈಗ ಅಲ್ಲ ಸರ್, ಅವರು ಮ್ಯಾಟ್ರಲ್ಲಿ ಮೇಡಮ್ ಅವ್ರ ಕೈ ಕೊಡ್ರಿ, ನಾನು ಮಾತಾಡ್ತೀನಿ ಏನಾಗೈತೆ ಅಂತ ಕೇಳ್ತೀನಿ. ಹೇಳಿ ಮೇಡಮ್, ಮ್ಯಾಟ್ರ್ ಏನಾಯ್ತು ಮೇಡಮ್? ಅದು ಅವ್ರದ್ದು ಕೆಳಗಡೆ ಹೆಂಗೈತೆ, ಹೆಂಗಿಲ್ಲ, ಹೆಂಗೆ ಲಾಸ್ ಆಗುತ್ತೆ? ಓಕೆ, ಇಬ್ಬರು ಜಾಯ್ನಿಂಗ್ ಮಾಡ್ಯಾರಲ್ಲ, ಇಬ್ಬರು ಕೆಳಗಡೆ ಇಬ್ಬರು 2 ಲೈನ್ ಇದಾವೆ, ಒಂದೇ ಲೈನಾ? ಹೌದು, 8 ಗಂಟೆ ಹೋದ್ರೆ 0, ಅವ್ರ ಕಡೆಯಿಂದ ಅವ್ರಿಗೆ ದುಡ್ಡು ಬಂದಿರಲ್ಲ. ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ವೋಚರ್ ಬಂದಿರ್ತವೆ, ಇವ್ರಿಗೂ ವೋಚರ್ ಬಂದಿರ್ತವೆ, ಇವ್ರಿಗೂ ವೋಚರ್ ಬಂದಿರ್ತವೆ. ಹಾಂ, ಸ್ವಲ್ಪ ಕಣದಷ್ಟೇ ಬರುತ್ತೆ. ಬಟ್ ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರೋ ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತಂತ ಹೇಳಿದಾರಂತಲ್ಲ ಅವರು. ಅವ್ರ ಡೌನ್ಲೈನ್ಸ್ ಕೆಳಗಡೆ ಏನು ದುಡ್ಡು ಬಂದಿರ್ತಲ್ರಿ, ಹಂಗಲ್ರಿ. ಇವ್ರು ಬಿಲ್ ಮಾಡಿಸ್ಬೇಕಾದಾಗ ಹೇಳ್ಯಾರಂತಲ್ರಿ, ಅವ್ರ ಕೆಳಗಡೆ ಇಬ್ಬರಿಗೆ ಹಾಕಿದ್ರು ಕೂಡ ನಾವು ದುಡ್ಡು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತೇಳಿ ಬಿಲ್ ಮಾಡಿಸ್ಯಾರ ಸರ್ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರಂತ. ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರೋ ಕಮಿಷನ್ ನಿಮ್ಗೆ ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳ್ಯಾರಂತ ಅವರು. ಹ್ಞೂ. ಅಲ್ಲ, ಇವರಿಂದ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಅಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ಇವರಂತೂ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆಗಿಲ್ಲಲ್ಲ ಮೇಡಮ್. ನಮಗೆ 10% ಅಂತಂದರೆ ಏನು ಮಾಡಿದ್ದಾರೆ ಅದು ಯಾವ್ದು ಕೇಳ್ರಿ. ಇವ್ರದ್ದು 57,000 ಇನ್ಕಮ್, 10% ಆಗ್ಬೇಕಂತೇಳಿ ಇವ್ರು ಏನು ಮಾಡಿರ್ತಾರೆ, ಇವ್ರಿಗೆ 10% ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೊಟ್ಟರು ಕೂಡ 57,000 ರೂಪಾಯ್ದು 57,000 ಯಾಕೆ ಹಾಕಿದ್ರು, 60,000 ಯಾಕೆ ಹಾಕಿಲ್ಲ ಅವರು? ಬರ್ತಿತ್ತು. ಬಟ್ ಇವರು ಅವ್ರ ಡೌನ್ಲೈನ್ಸ್ ಕಡೆಯಿಂದ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಕಮಿಷನ್ನ ನೀವು ತಗೊಳಂತ್ರಿ ಅಂತ ಅವ್ರಿಗೆ ಇನ್ಫಾರ್ಮ್ ಮಾಡಿದಾರಂತಲ್ಲ ಮೇಡಮ್. ಇವ್ರು ಹೇಳ್ತಾ ಇದಾರಲ್ಲ, ಅದನ್ನೇ ಹೇಳ್ತಾ ಇದಾರೆ ನಿಮ್ಮ ಮ್ಯಾಟ್ರ್. ಔಡ್ಸ್ಬೇಕಾರೆ ಬಿಡ್ರಿ, ಅವ್ರಿಗೆ ಕೇಳ್ತೀನಿ ಕರೆಕ್ಟಾಗಿ ಕೇಳ್ತೀನಿ, ಅವ್ರಿಗೆ ಔಡ್ಸ್ಬೇಕಾರೆ ಬಿಡ್ರಿ. ಸರ್, ನಿಮ್ಮ ಡೌನ್ಲೈನ್ಸ್ ಕೆಳಗಡೆ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಡೆ ನಿಮ್ಮ ಕೆಳಗಡೆ ಇರ್ತಕ್ಕಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗೆ ಕೆಳಗಡೆ ಏನು ಹಾಕಿದಾರಲ್ಲ ಇಬ್ಬರದು, ಅವ್ರಿಗೆ ಐ ಡಿ ಮೇಲೆ ಬಿಲ್ ಮಾಡಿದಾರಲ್ಲ, ಅವ್ರಿಗೆ ಬಂದಿರೋ ಕಮಿಷನ್ನ ನಿನಗೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಆತಗೆ ಏನಾರು ಹೇಳಿದಾರಾ? ಹಾಂ, ಹೇಳಿದಾರ ನೋಡಿರಿ ಮೇಡಮ್. ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾರಂತೆ. ಅವರು ಹೆಂಗೆ ಮಾಡಿದ್ದಾರೆ, ಇವ್ರು ಗೋಲ್ಡ್ ಡೈರೆಕ್ಟ್ರ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೊಡೋಕೆ ಹೋಗಿದ್ದಾರೆ. ಗೋಲ್ಡ್ ಡೈರೆಕ್ಟ್ರ್ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೊಟ್ಕಂತ ಇಬ್ಬರನ್ನ ಇಬ್ಬರದು ಅವ್ರಿಬ್ಬರ ಕೆಳಗಡೆ ಹಾಕ್ಬಿಟ್ರೆ, ಆತನು ಆ ಲೆವೆಲಿಗೆ ಬರ್ತಾನೆ, ಈತನು ಈ ಲೆವೆಲಿಗೆ ಬರ್ತಾನೆ. ನನಗೂ ಅವರಿಬ್ಬರದು ಪಿ ಬಂದು ನಿಮಗೂ ಈ ಲೆವೆಲ್ ಬರುತ್ತೆ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಮಂತ್ ಅವ್ರಿಗೆ ಇದೇ ಥರ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ತಾ ಹೋದ್ರಪ್ಪ ಅಂದರೆ ನಿಮ್ಮದು ಗೋಲ್ಡ್ ಲೆವೆಲ್ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗುತ್ತೆ ಅಂತೇಳಿ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ. ಅಲ್ಲ ಮೇಡಮ್, ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ರೈಟು. ಈಗ ಅವರು ಅಪ್ಲೈನ್ಸ್ಗಳು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದ್ರೆ ಕೇಳಿ ಬಿಡ್ರಿ. ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ಗಳು, ಈಗ ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ ನೀವಲ್ರಿ, ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ ಯಾರು ಇದಾರಲ್ಲ, ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ಗಳ ಮೇಲೆ ಒಳ್ಳೆ ಒಪಿನಿಯನ್ ಐತೆ ಅಂತಂದರೆ ಇವ್ರು ಕೇಳಿ. ಇಲ್ಲ ಸರ್, ಅವ್ರ ಮೇಲೆ ನನಗೆ ಭರವಸೆ ಇಲ್ಲ, ಅವ್ರು ನಮ್ಗೆ ಯಾವುದೇ ರೀತಿ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡೋಂಗೆ, ಅವ್ರು ಯಾವುದೇ ರೀತಿ ನಮ್ಗೆ ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಅಲ್ಲ ಮೇಡಮ್, ಪ್ಲ್ಯಾನ್ ಹೇಳಾರ್ದು ಅಮೌಂಟ್ ಹೆಂಗೆ ಕೊಟ್ಟಿರ್ತಾರೆ ಹೇಳ್ರಿ ಸರ್? ಅಲ್ಲ, ಪ್ಲ್ಯಾನು ಹೇಳಿ ಕಳಿಸ್ಬೋದು ನೀವು, ಅವ್ರ ಹತ್ರ ಪ್ಲ್ಯಾನ್ ಕೇಳಲಾರ್ದೇ. ಈಗ ನೋಡಿರಿ, ನಾನು ಎಲ್ಲ ಅಂಡರ್ಸ್ಟ್ಯಾಂಡಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಂಡೆ, ಈ ಥರ ಅದು ಕ್ಲಾರಿಟಿ ಇರ್ತೈತಿ. ಈಗ ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ಗಳ ಜೊತೆಗೆ ರಿಲೇಷನ್ಶಿಪ್ ಮೇಂಟೈನ್ ಈಗ ಅದು ಕನೆಕ್ಟಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೋ ಇಲ್ಲೋ ಅದು ಇಂಪಾರ್ಟೆಂಟು. ಅದೇ ಹೇಳ್ರಿ ಸರ್. ನೋಡಿರಿ, ಅವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟರಪ್ಪ ಅಂದರೆ ಅವ್ರು ಹೆಂಗೆ ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಡ್ತಾರೆ ಅದು ಸಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಡು ಬೆಳೀರಿ ಸರ್. ಬಟ್ ನಿಮಗೇನಾದ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಬೇಕಂದ್ರೆ ಆ ಸಪೋರ್ಟ್ ನಾವು ಕೊಡ್ತೀವಿ ಸರ್. ಒಂದು ವೇಳೆ ಅವ್ರು ಸಪೋರ್ಟ್ ಕೊಟ್ಟಿಲ್ಲ ಅಂದರೆ
ಅವ್ರು ನಿಮ್ಗೆ ಏನಾರು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತಂದರೆ, ಅವ್ರು ನಿಮಗೆ ಸರಿಯಾಗಿ ಫೋಕಸ್ ಮಾಡ್ತಾಯಿಲ್ಲ, ಸುಮ್ಮನೆ ಇನ್ವೆಸ್ಟ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತಂದರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೇಕು ರೀ. ಈಗ ನೋಡಿ ಮೇಡಮ್, ನಾನಂತರೂ ಆ ಸಿಸ್ಟಮ್ ಪ್ರಕಾರ ಅವ್ರ ಅಪ್ಲೈನ್ಸ್ಗಳನ್ನ ಹೇಳಿದ್ನಲ್ಲ, ಆ ಥರ ಇತ್ತಂದರೆ ಮಾತ್ರ ಜಾಯ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಳ್ಳಿ. ಆ ಥರ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಅವ್ರಿಗೆ ಮತ್ತೆ ಒಳ್ಳೆ ಈಗ ಜಾಯ್ನಿಂಗ್ ಮಾಡಿಸ್ಕೊಂಡ್ರೆ ಆಮೇಲೆ ಅದ್ರ ಸಮಸ್ಯೆನ ಸಾಲ್ವ್ ಮಾಡೋದೊಂದು ದೊಡ್ಡ ತಿಪ್ಪಲೆ ಆಗುತ್ತೆ ಮತ್ತೆ ಆಮೇಲೆ. ಒಂದು ಟೈಮ್ ಮಾತಾಡ್ರಿ ಮೇಡಮ್. ಓಕೆ, ನಾನಂತೂ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ ಕ್ಲಿಯರ್ ಕೇಳಿದ್ದೀನಿ ಅಷ್ಟೇ. ಅವ್ರಿಗೆ ಅಪ್ಲೈನ್ಗಳು ಸಪೋರ್ಟ್ ಇಲ್ಲ ಅಂತಂದರೆ ಜಾಯ್ನಿಂಗ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ರಿ, ಅದ್ರಾಗ ಏನೈತಿ. ಓಕೆ ಮೇಡಮ್, ಓಕೆ. बहुत अच्छा ट्रेनिंग दिया मनीष सर, थैंक यू. नम कन्नडದಲ್ಲಿ ट्रांसलेशन ಮಾಡಿದಿರಾ. मनीष सर, अभी जो क्रॉप है पूरा कंप्लीट हुए तक कितने बार हमें इसको इस्तेमाल कर सकते हैं? एक्वाजेल को आप साल में एक बार डालिए, पूरा साल असर रहेगा उसका। राइट सर, राइट सर. साल आप डालेंगे, देखो ये स्पॉन्ज की तरह काम करता है. आपने एक बार डाला, मॉइस्चर के कांटेक्ट में आया, ये इसने उसको अब्सॉर्ब कर लिया, फिर क्या होगा, रूट्स उस मॉइस्चर को सक कर लेंगी, ये फिर से श्रिंक हो जाएगा. उसके बाद अगर फिर से रेनफॉल हुआ या फिर आपने इरिगेशन किया तो ये फिर से मॉइस्चर को सक कर लेगा, फिर से उसको होल्ड करके रखेगा. तो पूरे साल भर तक काम करता है अगर आप इसको एक बार इस्तेमाल करते हैं. यस सर, थैंक यू सो मच सर, थैंक यू सो मच मलियाना सर एंड मनीष सर, थैंक यू. ओके, थैंक यू. अच्छा, एक केस स्टडी है इसके ऊपर, मैं आप एक ऐड करना चाहूंगा. अगर आप सर्च करेंगे केस स्टडी ऑन, तो द हिंदू की एक केस स्टडी है कर्नाटका की ही कॉटन क्रॉप पे. अगर आप कहेंगे तो मैं मल्लीनाथ जी के साथ वो शेयर कर दूंगा. उसमें क्या था कि एक लेडी ने यूज किया था कॉटन में, तो जहां ऑन एन एवरेज उस एरिया में 8 क्विंटल कॉटन निकलता था, 8 क्विंटल कॉटन निकलता था, और जिस एरिया में उन्होंने उस लेडी ने एक्वाजेल यूज किया था तो उस एरिया में निकला था 12 क्विंटल. तो मोटा मोटी आपका 4 क्विंटल का डिफरेंस आया. 50% ग्रोथ में डिफरेंस आया था एक्वाजेल यूज करने के बाद. तो ये मैं केस स्टडी मलिना जी के साथ शेयर कर दूंगा, वो आपको आपके जो ग्रुप्स हैं उसमें वो डाल देंगे. ठीक है जी, ठीक है, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜಿ. ಒಂದು ತುಂಬಾ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟ್ ಪಾಯಿಂಟ್ ಹೇಳಿದ್ರು ಅವರು. ಒಂದು ಕೇಸ್ ಸ್ಟಡಿ ಇದೆ ಅಂತೆ ಕರ್ನಾಟಕದ್ದೇ, ನಮ್ಮ ಕಾಟನ್ ಮೇಲೆ, ಹತ್ತಿ ಮೇಲೆ. ಯೂಶುವಲಿ ಅದನ್ನ ಬಿಫೋರ್ ಪ್ರೊಡಕ್ಟ್ ಬಳಸೋಕ್ಕಿಂತ ಮುಂಚೆ ಅವ್ರು 8 ಕ್ವಿಂಟಲ್ ತೆಗಿತಾ ಇದ್ರಂತೆ ಆ ಒಂದು ಬೆಳೆನ. ಯಾವಾಗ ಇದು ಯೂಸ್ ಮಾಡಕ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರು ಅದನ್ನ 12 ಕ್ವಿಂಟಲ್ಗೆ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ. ಅದು ಕೇಸ್ ಸ್ಟಡಿ ಆಲ್ರೆಡಿ ನನಗೆ ಕಳಿಸ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಸೊ ನಾನು ಎಲ್ಲರಿಗೂ ಕೂಡ ಶೇರ್ ಮಾಡ್ತೀನಿ. जी हाँ, एक इम्पोर्टेंट क्वेश्चन है, ये पर्टिकुलर प्रोडक्ट सिर्फ इरिगेटेड लैंड को देना है या ड्राई लैंड को भी दे सकते हैं, मतलब यूज कर सकते हैं? ये दोनों में यूज होगा आपका. मतलब कैसा यूज करना ड्राई लैंड? देखो इसको क्या है, आपने खेत जब तैयार किया उससे पहले आपने इसको मिट्टी में डाल दिया. ओके, सिंपल, आपने मिट्टी में इसको डाल दिया. उसके बाद होगा क्या, जब आप सीड सो करने जाएंगे तो आप एक बार तो टिलेज करेंगे ही भाई. जो सीड्स आप लगाएंगे थोड़ा तो मिट्टी आपका ऊपर नीचे होगा, तो ये क्या होगा, आपका सॉइल में अच्छे से मिक्स हो जाएगा. सॉइल में मिक्स होगा तो जब ये मॉइस्चर के कांटेक्ट में आएगा, या तो आपने इरिगेशन किया तब मॉइस्चर आया आपका सॉइल में, या फिर रेनफॉल हो गया, तो जैसे ही मॉइस्चर के कांटेक्ट में आएगा ये मॉइस्चर को भी होल्ड कर लेगा और जो न्यूट्रिएंट्स आपने डाले होंगे उनको भी होल्ड करके रखेगा. होल्ड करके वो एज अ सेविंग की तरह रहेंगे आपका सॉइल के अंदर. जो सॉइल पार्टिकल के बीच में मॉइस्चर एज अ सेविंग की तरह रहेगा, न्यूट्रिएंट्स एज अ सेविंग की तरह रहेंगे, और उनको रूट से अब्सॉर्ब कर पाएंगे उस मॉइस्चर को भी, उस न्यूट्रिएंट्स को. ಗ್ರೇಟ್ ಗ್ರೇಟ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು ಜಿ. ಶಂಕರಯ್ಯ ದಾವಣಗೆರೆ ಸರ್, ನಿಮ್ಗೆ ಆಲ್ಮೋಸ್ಟ್ ಅದು ನಿಮ್ಮ ಡೌಟ್ ಕ್ಲಿಯರ್ ಆಗಿದೆ ಅನ್ಕೊಂಡಿದೀನಿ. ನೀವು ಬಳಸಬಹುದು, ಡ್ರೈ ಲ್ಯಾಂಡ್ ಕೂಡ ಬಳಸಬಹುದು. ಗ್ರೇಟ್ जी. नेक्स्ट मनीष जी. जी जी सर, गुड मॉर्निंग सर जी. गुड मॉर्निंग. धन्यवाद है. अभी आपने जो कर्नाटक में हमने कहा था कि यहाँ पे सुपारी चलता है, उनके पेड़ होते हैं, कॉफी है और टी है, और ये सभी ऑलरेडी ग्रोन अप ट्रीज हैं, कोकोनट भी होते हैं. लेकिन यहाँ पे अगरचे एक्वाजेल अगरचे किसी भी अगरचे ग्रैन्यूल बेस में या मिट्टी में या कंपोस्ट में मिक्स करके डालेंगे, तो हमको क्या उसे ऊपर ही डालना है या जड़ तक हमको जाके उसे रूट जोन में डालना है? नहीं, सिंपल. देखो आप बड़े प्लांट्स में क्या होता है, फार्मर बेसिकली उनके चारों तरफ एक रिंग टाइप में बना के रखते हैं. हाँ जी. उसमें जब वो इरिगेशन करें तो वो पानी अच्छे से आ जाए. तो इन प्लांट्स में आप क्या कर सकते हैं, जैसे आपका सुपारी हो गया, आपका एडेकी हो गया, आपका कोकोनट हो गया, आपका कैशू हो गया, या फिर और कोई भी फ्रूट क्रॉप्स है जैसे मैंगो, पोमीग्रेनेट. इसमें क्या हुआ,
आप इसको प्लांट के आसपास मिट्टी में आपने डाल दिया, सरफेस पे आपने इसको डाल लिया और उसको सही से मिक्स कर लिया मिट्टी में। उसके बाद ये क्या करेगा, जैसे ही मॉइस्चर के कांटेक्ट में आएगा या फिर आप न्यूट्रिएंट सप्लाई करेंगे, उनको अब्सॉर्ब कर लेगा और वो प्लांट को अवेलेबल होती रहेंगी धीरे धीरे। देखिए, ये जरूरी नहीं है कि बड़ा प्लांट है तो उसकी जो रूट्स हैं वो बिल्कुल गहराई में पहुंची होंगी। रूट्स भी दो तीन तरीके की होती हैं, प्राइमरी, सेकेंडरी और टर्शरी। प्राइमरी रूट्स आपका नीचे तक पेनिट्रेट करती हैं, गहराई तक जाती हैं, और जो सेकेंडरी रूट्स होती हैं वो साइड में पेनिट्रेट करती हैं, और जो उनमें जो हेयर लाइक रूट्स होती हैं वो सरफेस पे होती हैं काफी, ताकि वो सरफेस पे से न्यूट्रिएंट और मॉइस्चर आपका अब्सॉर्ब कर सके। तो अगर आप सरफेस पे डाल के भी थोड़ा सा मिक्स कर देंगे सॉइल में, तब भी आपके प्लांट वो न्यूट्रिएंट और वो मॉइस्चर को इजीली अब्सॉर्ब कर पाएंगे। ओके। अच्छा अच्छी, अभी कॉफी और टी जो हिली रीजन में होता है, ये हम ऊपर से डाल देंगे तो क्या होता है, बारिश आएगा तो वो रोड हो जाता है फौरन नहीं या? होगा सर, यही तो है फायदा इसका। हाँ ये जी। सॉइल पार्टिकल्स को बाइंड करके रखेगा, तो यही इसका मेन फायदा है। हिल्स में तो बहुत बढ़िया काम है, क्योंकि हिल्स में सबसे ज्यादा प्रॉब्लम क्या आती है, आप कितना भी न्यूट्रिएंट्स डालें, कितना भी आपने एक्सपेंसिव जो फर्टिलाइजर किया, होगा क्या, जैसे ही बारिश आएगी, पानी गिरेगा, तो क्या होगा, पानी के साथ साथ वो भी इरोड हो जाता है। तो ये मॉइस्चर को भी बाइंड करके रखेगा और आपका न्यूट्रिएंट्स को भी बाइंड करके रखेगा। तो जो ये प्रॉब्लम आती है इरोजन की, ये कम होनी शुरू हो जाएगी धीरे धीरे। ओके, मतलब इसको अंदर ऐसा डालने से जो ऊपर ही और डालेंगे तो भी चल जाएगा? बिल्कुल बिल्कुल सर, बिल्कुल। ओके, थैंक यू। ಯಾರು ಇನ್ನೊಬ್ರು ಬಸಯ್ಯ ಸರ್ ಮಾತಾಡ್ಬೋದು? ಬಸಯ್ಯ ಮಾತಾಡಿ, ನಿಮ್ ಡೌಟ್ಸ್ ಕೇಳಿ. ನೀವು ಫಸ್ಟ್ ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ ಗುರುಗಳೇ, ಅನ್ಮ್ಯೂಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳಿ. ಸರ್ ಇದು ಅಕ್ವಾಜೆಲ್ ಹಾ ಹೇಳಿ ಸರ್, ಯಾವ ಹಂತದಾಗ ಕೊಡಬಹುದು ಬೆಳೆಗಳಿಗೆ? ಸರ್, ನಾ ಆಲ್ರೆಡಿ ಹೇಳಿದ್ರಲ್ಲ ನಿಮ್ಗೆ, ಅವರು ಫಸ್ಟ್ ಬಿತ್ತನಿಕೆ ಟೈಮಲ್ಲಿ ಕೊಡ್ಬೋದು, ಇಲ್ಲ ನೀವು ಮಣ್ಣಿಗೆ ಅದನ್ನ ಬಳಸಬಹುದು, ಇಲ್ಲ ನೀವು ಕಳೆ ತೆಗಿತಿರಲ್ಲ, ಕಳೆ ತೆಗೆದಾದ್ಮೇಲೆ ಫರ್ಟಿಲೈಸರ್ ಜೊತೆಗೂ ಕೂಡ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಬಹುದು. ಅಂದ್ರೆ ಯಾವ ಕ್ರಾಪಿಗೆ ಕೊಡಬಾರ್ದು ಸರ್? ಯಾವ ಕ್ರಾಪಿಗೆ ಕೊಡಬಾರ್ದು ಅಂತ ಏನಿರಲ್ಲ, ಎಲ್ಲಾ ಕ್ರಾಪಿಗೆ ಕೊಡ್ಬೋದು. ಎಲ್ಲ ಕ್ರಾಪಿಗೆ ಕೊಡಬಹುದು? ಎಲ್ಲಾ ಕ್ರಾಪಿಗೆ ಕೊಡ್ಬೋದು, ಹೌದು. ಸರಿ, ಓಕೆ ಸರ್, ಥ್ಯಾಂಕ್ ಯು. ಓಕೆ, ಎಲ್ಲಿ ಮತ್ತೆ ಯಾರಾದ್ರೂ ಡೌಟ್ ಇತ್ತಂದ್ರೆ ದಯಮಾಡಿ ಕೇಳಬಹುದು, ಹ್ಯಾಂಡ್ ರೈಸ್ ಕೂಡ ಮಾಡಬಹುದು. ಎಸ್, ವಿನಯ್ ರಾವ್ ಮಾತಾಡ್ಬೋದು, ನಿಮ್ಮ ಡೌಟ್ಸ್ ಕೇಳಬಹುದು. ವೀರೇಶ್ ಹುಬ್ಬಳ್ಳಿ, ಹಾ ಮಾತಾಡಿ. ಸರ್ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಸರ್. ಸರ್ ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್. ಗುಡ್ ಮಾರ್ನಿಂಗ್ ಮನೀಶ್ ಸರ್. ಸೊ ಸರ್, ಇದು ಅಕ್ವಾಜಲ್ ಈಗ ಯೂಸಸ್ ನನ್ಗೆ ಅರ್ಥ ಆಯ್ತು. ಮೇನ್ ಆಗಿ ಈಗ ಸರ್ ಕೇಳಿಸ್ತಾ ಇದೆಯಾ? ಹೇಳಿ. ಈಗ DAP ಮತ್ತೆ ಯೂರಿಯಾ ಜೊತೆಗೆ ಮಿಕ್ಸ್ ಮಾಡಿ ಕೊಡ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಈಗ 1 ಎಕರೆಗೆ ಕ್ಯಾಶುವಲ್ ಆಗಿ ಒಂದು 40 kg 50 kg ಯೂರಿಯಾನ ಯೂಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂದ್ರೆ, ನಾವೇನಾದ್ರೂ ಅದ್ರ ಪರ್ಸೆಂಟೇಜ್ ನ ಕಮ್ಮಿ ಮಾಡಿಸ್ಬೋದಾ ಯೂರಿಯಾದು? जी मनीष जी, एक सिंपल क्वेश्चन है, अगर ऑलरेडी ये हम लोग यूरिया से, DAP से, मतलब फर्टिलाइजर से यूज कर रहे बोले, तो वो रिड्यूस करना है क्या नहीं है? 40% तक रिड्यूस कर सकते हैं सर, इजीली 40% तक रिड्यूस कर सकते हैं। और आपको अगर बता दूं, DAP का रेट भी इंक्रीज हो गया, अभी आई थिंक 1900 के आसपास हो गया है। नॉर्थ इंडिया का मेरे को आइडिया है, साउथ में मेरे को काफी टाइम हो गया, क्योंकि आपको सभी को पता है लॉकडाउन की वजह से कोई भी कहीं नहीं जा पाया है। तो आप अगर चेक करिएगा, नॉर्थ इंडिया में DAP 1900 रुपए का हो गया है। आप अपना स्टेट में एक बार देखिएगा, उसका रेट इंक्रीज हो रहा है, 1 तारीख से इंक्रीज हुआ है। और भी आने वाले कुछ टाइम के बाद गवर्नमेंट यूरिया का भी रेट इंक्रीज कर देगी, धीरे धीरे सब्सिडी खत्म कर देंगे उनके ऊपर। तो आपके पास, आपको ना चाहते हुए भी उसकी डोज कम करनी पड़ेगी, क्योंकि इतने एक्सपेंसिव फर्टिलाइजर अगर फार्मर यूज करेगा तो बचाएगा क्या? तो ऐसी सिचुएशन में एक्वाजेल हेल्प करेगा, क्योंकि ये उन जो न्यूट्रिएंट्स उन फर्टिलाइजर से मिलता है उनको वेस्ट नहीं होने देगा, उनको लीचिंग की वजह से वेस्ट नहीं होने देगा, उनको बाइंड करके रखेगा लंबे समय तक।